शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर डाळिंबाची सध्या परिस्थिती पाहता रेट खूपच पडलेले आहेत. तर मग आता याच्यावरती आपल्याला काम कसं करणं आहे, तर जो माल 100% कटिंगला आलेला आहे त्यांनी देखील माल थांबवून ठेवलेले आहेत. तर मोठे मोठे माल मार्केटला जाऊ द्या, डायरेक्ट पाऊस पडल्याच्या नंतर माल गळायला सुरुवात होते. काय जे मार्केट रेट असेल सध्या परिस्थितीमध्ये त्या रेटमध्ये माल गेला पाहिजे. जागेवरती व्यापारी न येण्यामागचं कारण 2 वर्ष प्रॉब्लेम आले बऱ्यापैकी. त्यामुळे यावर्षी व्यापारी येतात, परंतु ती जे आपला पहिला भपका होता 178 200, तर तो मार्केट म्हणजे शेतकरी मान्य करायला तयार नाही की बा ते रेट वाढलेत किंवा कमी झालेत म्हणून. आणि मग त्या अनुषंगानं भरपूर कॉल येत आहेत, परंतु व्यापारी जागेवर थांबले नाहीत. कारण व्यापाऱ्यांच्या पाठीमागं देखील त्यांचं तिलावाजामा असो, सगळा माल असेल, गाडी असेल किंवा लेबर असेल, पॅकिंग, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मागं असतात. मग ते व्यवहार होत नाहीत, त्या कारणाने व्यापारी निघून गेले. दुसरी गोष्ट, पाऊस जास्त आहे, गाड्या टायमिंगमध्ये पोचत नाहीत म्हणून निघून गेले. त्याचबरोबर 2-3 व्हरायटी आहेत डाळिंबामध्ये देखील. त्यातली ज्या बाकीच्या हळव्या व्हरायटी, आपल्या नाव नाही सांगायचे, ज्या हळव्या व्हरायटी आहेत, भगवा सोडता, तर तिथं माल जर ओला असेल, कात्रण जरी टाकलेलं असेल, बॉक्स पॅकिंग असेल, तरी पण तो लांबच्या वाहतुकीसाठी अडचण करतायत. त्या गाड्या तिथपर्यंत गेल्या आणि ते माल खराब झाले. त्यामुळे देखील भरपूर व्यापारी तोट्यामध्ये गेले. त्यानं माल उचलायचा बंद केला. मग आता जागेवरती व्यापारी नसल्यामुळं जे काही ठाईबशी व्यापारी आहेत, पुणा मार्केट, आळेफाटा मार्केट, नाशिक मार्केट, गुलटेकडी मार्केट, इकडं सोलापूर मार्केट असेल किंवा आणखी एक्स्ट्रा कुडालचं आपल्या जवळपासचे मार्केट सोडतात, अजून कुडालचे मार्केट असेल, तर हे मार्केट मंडीपर्यंत व्यापारी त्यांच्या हिशोबानं माल मागून घेतात. आज या उद्या एवढी बुकिंग झाली, उद्या एवढी बुकिंग झाली. तर शेतकऱ्यानं ह्या सगळ्या गोष्टीला बळी न पडता आपल्या हिशोबानं माल जर आलेला असेल तर व्यवस्थित, जी सुट्टीचा वार सोडून माल व्यवस्थित पाठवायचा. जास्त माल न काढता 10-10, 20-20 कॅरेट पाठवून आपल्या माल जर आलेला असेल तर नक्कीच मोकळा करून पैसे मोकळे करून घ्यायचे. कारण 100%च ह्या ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या वर्षी देखील तोटा झाला, माल दाबून धरले, आणि यावर्षी देखील तोच तोटा झाला आहे. मग रेट सुधारतील का, तर रेट सुधारणार, परंतु हे जे 15 दिवसात लॉट आहे का, ह्याला सुधारायला टाईम लागतो. रेट पडायला 3 दिवसामध्ये रेट पूर्ण झिरो होतात, परंतु रेट उचलायला बऱ्यापैकी महिना 2 महिने लागतात परिस्थिती सुधारायला. मालही जास्त आहे, याला भरपूर कारणं येतं रेट पडण्यामागची. पाऊस कमी असेल, तेलाचा प्रादुर्भाव असेल, लोकांमध्ये झालेली चर्चा असेल किंवा घबराट असेल, बाबा आता माल दिला पाहिजे. परंतु हा डाव सगळा संयमाचा असतो डाळिंबामध्ये. जो शांतीमध्ये काम करणार तो शेवटपर्यंत पोहोचणार. आणि यावर्षी सगळ्यात मोठा पाऊस कमी असल्यामुळं, झिमझिम असल्यामुळं, लागून राहिल्यामुळं काही भागांवरती तेल आला, परंतु त्यातूनही बागा वाचल्या. मग ह्या बागा वाचल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या बागा निघल्या आणि साईजही चांगली आहे. मग व्यापारी चांगल्या क्वालिटीमधला 200 ग्रॅमपर्यंतचा माल मागत नाही आहे, 150पर्यंत पाहिजे आम्हाला, 100पर्यंत पाहिजे. मग त्याच्यामुळे आपले रेट जास्त खाली झाले. आणि प्रत्येकजण येऊन जर सांगून गेला की बाबा मला, उदाहरण सांगायचं झालं तर 50 रुपये किलो पाहिजे, तर शेतकऱ्याची मानसिकता तयार होती की बा आपला माल 50-60च्या रेंजचा आहे, 100च्या रेंजचा काही माल नाही आहे. म्हणून ते व्यापाऱ्यांनी शाळा केल्यामुळं आपल्याला माल त्यांना द्यावा लागला. आणि मार्केटला गेल्याच्यानंतर बी सरासरी तेवढीच यायला लागली, 70, 72, 75 हे रेंजमध्ये येते. मग आता शेतकरी इतका कन्फ्यूज आहे की आलेला माल करायचा काय. मग ज्यांच्या बागा अजून टाईम आहे त्या बागावाल्यांनी विचारच नाही करायचा मार्केट रेट काय चालू आहे, व्यापाऱ्यांना कॉलही नाही करायचा, चक्करही मारू नका. परंतु ज्यांचा माल खरंच तयार आहे त्यांनी माल मार्केट असेल किंवा बा लोकल कोणी व्यापारी आला असेल तर त्यांना 100% देऊन टाका. परंतु तोट्यात न जाता मालाचे पैसे करून घ्या. माल काही बागेमधला माल असा आहे, 2 बागेमध्ये मी व्हिजिट केली सकाळ 100% बाग गळतो आहे डायरेक्ट. 5-6 फळं खाली गळत आहेत, 2-4 फळावरती बसका आहे, टिपका आहे, त्यानंतर तुमचं कुजू आलेलं आहे, बटन कुजवापेक्षा पुढं गेलेलं कुजू आहे. मग ह्या बागा थांबून ठेवू नका. मग रेट सुधारतील का, 100% रेट सुधारणार, पण आपली बाग तिथपर्यंत टिकली पाहिजे ना. परिस्थिती जशी आपल्या बागाची परिस्थिती आहे त्यानुसार रेटवर अवलंबून न राहता माल विकला पाहिजे. आलेला माल आहे तो काही ठेवता येत नाही, ठीक आहे, कांद्यासारखी वखार करून ठेवता येत नाही आपल्याला. त्यामुळं त्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने ही काळजी घेणं गरजेचं आहे. मालाची परिस्थिती पाहून आपला माल मार्केटमध्ये गेलाच पाहिजे. मग ते कुठेही मार्केटला पाठवा, जागेवर द्या, अगर तुम्ही मार्केटला घेऊन जा, मोठा न्या, बारका न्या, हा प्रत्येकाच्या त्या मानसिकतेवरचा विषय. परंतु माल देऊन टाका आलेला असेल तर. आणि नसन आलेला तर त्या मालाला चर्चेस करू नका काही, कारण आता इथून पुढे देखील परत आव्हानं वाढलीत. ऑगस्ट चालू झाला आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये 100% पतंग, माशी जास्त प्रादुर्भाव होतो. त्यातून ज्या फळबागा वाचतील ना त्याच मालाला रेट राहतील, परंतु हे सोपं बी नाही टिकवायचं. त्यामुळे खर्च पहिल्यापासून आपला पहिला चॅप्टर आहे, कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. परंतु उत्पादन निघतंय, कमी खर्च पण होतोय, पण आता पावसामुळे खर्च बी वाढला आहे ना.
आणि जर 5 दिवस तुम्हाला बाग टिकवायची म्हणलं अजून की परत 2 फवारण्या करणार आहे आपण, अजून 15 दिवस थांबवायचे म्हणले की अजून 5 फवारण्या होणार आहेत. म्हणजे हे न वाढवता जर माल आलेला असेल तर 100% माल देऊन टाकला पाहिजे. हे स्वतः आपण कन्सल्टन्सी वगैरे करत नाही, आपण मार्गदर्शक आहे, स्वतः शेतकरी. आपण 2 वर्षापूर्वी असंच फसलो होतो. त्यामुळे अजिबात आहे ना अनुभवाचे बोले ते तोट्यामध्ये न जाता ज्या परिस्थितीमध्ये माल आपला असेल, द्यायच्या कंडिशनला आला असेल तर देऊन टाका. आणि जर थांबत असेल बाग, वेळ असेल तर बागाला थांबवा. क्वालिटी या वातावरणामध्ये टिकून राहत नाही. आपल्याकडनं जर काटा थिनिंग केलेली असेल तर परत आघारी निघतात. त्या आघारी पण आपल्याला काढता आली पाहिजेत. नाही आघारी काढली वेळेवरती परत आतमध्ये डाग येतोय. म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला प्रॉब्लेम येतं. मग रेट वाढतील का नाही, रेटच्या अपेक्षा न थांबता जर माल आले असेल तर काढून टाका. आणि जर अजून काही वेळ असेल तुम्हाला मालाला तर नक्की थांबा. याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते घ्या, जे अयोग्य आहे त्याला अजिबात हात लावू नका. कारण प्रत्येक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर काहीतरी त्याचं सांगत असतो. आपल्याला काहीही मार्केटमध्ये विकायचं नाही आहे. आपल्याला फक्त शेतकऱ्याला प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणा काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला किंवा याला सोशल मीडियावर तुम्ही कमेंट करून नक्की कळू शकता. धन्यवाद.